ऐका ना, मुंबईचा भुलेश्वरचा राजा, ज्याच्या आगमनासाठी शनिवारी रात्री भक्तांची मोठी गर्दी जमली होती, पण याच मिरवणुकीत अचानक अशी दुर्घटना घडली की उत्सवाचं वातावरण क्षणातच शोकाकुल झालं. भायखळ्यावरून भुलेश्वरच्या दिशेने येणारी मिरवणूक अखिल भुलेश्वर सार्वजनिक मंडळापासून अवघ्या 50 ते 60 मीटरवर पोहोचली होती आणि अचानक 22 फुटांची गणपतीची मूर्ती हलू लागली आणि क्षणातच खाली कोसळली. मूर्तीखाली काही मंडळांचे कार्यकर्ते दबले गेले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र 33 वर्षीय संकेत देवळे आणि 30 वर्षीय ब्रिजेश जोशी यांचा हृदयी मृत्यू झाला, तर 5 जण जखमी आहेत. त्यामध्ये 2 लहान मुलांचाही समावेश असल्याचं सांगितलं जातंय. पण मूर्ती नेमकी का कोसळली? काहींच्या मते हार पडल्याने मूर्तीचा तोल गेला, तर काहींचं म्हणणं आहे ट्रॉलीच्या चाकाला अडथळा आल्याने हादरा बसला, तर प्रभावळीचं वेल्डिंग तुटल्याची शक्यताही व्यक्त केली जाते. या दुर्घटनेचं नेमकं कारण तपासानंतर स्पष्ट होईल. पण जिथे काही क्षणांपूर्वी गणपती बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष सुरू होता, तिथे आता फक्त एकच गोष्ट दिसते, ती म्हणजे भयानक शांतता. कार्यकर्त्यांनो, गणपतीच्या आगमनाचा जल्लोष तर साजरा कराच, पण स्वतःचीही काळजी घ्या.